मी डॉक्टर अहमद काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। औषध भंडारमध्ये गेल्या अनेक वर्षापासून गैरप्रकारे ठाण मांडून बसलेल्या प्रवीण सोळंकी यांच्या गैरप्रकारे केलेल्या कामकाजांबाबत आणि घोटाळ्यांबाबत सत्ताकारांना वस्तुस्थिती उघड केली। परिणामी उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी दाखल घेत तात्काळ पत्र काढत सोळंकी यांना औषध भंडारातून काढून त्यांना मूळ ठिकाणी पाठवण्याच्या लेखी सूचना दिल्या। परिणामी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी तसे आदेश काढले असल्यानं अखेर औषध भंडारमधून प्रवीण सोळंकींची हकालपट्टी करण्यात आली आहे। या लेखी आदेशात म्हटलंय की वारंवार वृत्तपत्रांमध्ये प्रवीण सोळंकी औषध निर्माण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडील असलेला अतिरिक्त कार्यभार काढून मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत। सोळंकी यांच्याकडून केंद्र व उपकेंद्र आयुर्वेदिक दवाखान्यांसाठी औषध साहित्य व साधन सामग्री खरेदी करावयाचे प्रस्ताव तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या शिफारशी मार्फत वरिष्ठ कार्यालयास तांत्रिक मंजुरी मिळण्याकरिता सादर करणं अपेक्षित आहे। मात्र कार्यालयाकडून सर्व अपूर्ण खरेदी प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या परस्पर कार्यालयास सादर केले जातात। याबाबत कार्यालयाकडून वारंवार लेखी आणि दूरध्वनीद्वारे औषध विभागाकडील प्रमुख पदावर असलेले प्रवीण सोळंकी यांना सूचित करण्यात आले आहेत। तरीही त्यांच्याकडून विहित नमुन्यामध्ये दस्तऐवजासह मूळ प्रतीत प्रस्ताव सादर केले जात नाही। त्यामुळे नाहक अडचणींचा सामना प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रामार्फत गरजू रुग्णांना वेळेत औषध पुरवठा करण्यामध्ये दिरंगाई होतीये, अडचणींचा सामना करावा लागतोय। तरी सोळंकी यांना औषध भंडारातून काढून मूळ ठिकाणी पाठवा असे लेखी आदेश उपसंचालकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।